श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. 12 नोव्हेंबर रोजी वार आलेला आहे बुधवार आणि या दिवशी आहे काळभैरव जयंती. तर आपल्याला काळभैरव जयंतीच्या निमित्ताने विशेष अशी सेवा कोणती करायची आहे? आपल्या जवळपास जर कुठे काळभैरवांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी मंदिरामध्ये जाताना आपण काळभैरवांना कोणता नैवेद्य घेऊन जायचं आहे, कोणते पदार्थ वस्तू आहेत जे आपल्याला काळभैरवाच्या मंदिरात जाताना घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर जर आपल्या जवळपास कुठेही काळभैरवाचं मंदिर नसेल किंवा आपल्याला त्या ठिकाणी जाता येत नसेल, शक्य नसेल, तर अगदी घरच्या घरी आपण काळभैरव जयंती कशी साजरी करायची आहे. त्याचबरोबर आपण काळभैरव जयंतीच्या निमित्ताने काळभैरवांना आपण विशेष असा नैवेद्य घरच्या घरी कोणता दाखवायचा आहे आणि नंतर त्या नैवेद्याचं काय करायचं आहे, अशी इन डिटेल पूर्ण माहिती आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. योग्य ती माहितीच मी तुमच्या बरोबर शेअर करत असते नेहमीच. म्हणून आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपली ही माहिती अगदी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बघा, काळभैरव जयंती आता ही 12 नोव्हेंबरला आलेली आहे आणि वार आहे बुधवार. तर ह्या दिवशी म्हणजे ह्या दिवसापासूनच आपल्याला काळभैरवांची सेवा सुरू करायची आहे. आता सेवा सुरू करायची आहे तर का करायची आहे हे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जाणून घेणं अगदी महत्त्वाचं आहे. बघा, ज्या घरामध्ये मुलं बाळा आपलं ऐकत नाही, ज्या घरामध्ये कुठलीही व्यक्ती जी असेल, तुमचा नवरा असेल, मुलगा असेल, भाऊ असेल, कुणीही अगदी असेल, तो अगदी नशेच्या आहारी गेला असेल, दारूचं व्यसन असेल भरपूर प्रमाणामध्ये, अगदी त्याचं वागणूक जी काही असेल ती अगदी चुकीची असणार, वर्तवणूक चुकीची करत असेल, तर त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर कर्ज खूप वाढलेलं आहे, घरामधील व्यक्तींनी कर्ज घेतलेलं आहे, एक कर्ज फेडत असताना दुसरं कर्ज आपल्याला घ्यावं लागतं आहे, किंवा एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही चांगल्या मनाने तुम्ही मदत केलेली असेल, आता ही मदत कोणत्याही प्रकारची असेल, मानसिक असेल किंवा मग तुम्ही आर्थिक मदत केलेली असेल आणि ती व्यक्ती तुमचे पैसे जर घेतलेले आहेत ते पैसे परत द्यायलाच ती व्यक्ती मागत नाही आहे, तर अशा वेळेस नक्कीच आपल्याला नैराश्य येतं, डिप्रेशन येतं. घरामध्ये जर असं काही वातावरण असेल तर आपल्या घरामध्ये कटकटी होतात, घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत नाही, घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा भरपूर प्रमाणामध्ये निर्माण होते. त्याच्यामुळे घरामध्ये कोणीही कोणाशी नीट बोलत नाही, सतत वाद-विवाद, तंटे होत असतात, घरामध्ये चिडचिडपणा होते आणि ह्याच्यामुळे घरामध्ये जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहत नाही, पैशाला पैसा जोडत नाही, आर्थिक व्यवस्था ही पूर्णपणे खालावली जाते आणि त्याच्यामुळे आजारपण येतं, नैराश्य येतं. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे हे सुचत नाही. मग आपण इकडे-तिकडे धावा करत असतो. तर आपल्याला जर हे सर्व काही आपल्या जीवनातून नष्ट करायचं आहे, प्रत्येक ए टू झेड जी काही आर्थिक समस्या असेल किंवा इतर तुमच्या वैवाहिक समस्या असतील, इतर काहीही तुमच्या आयुष्यामध्ये घटना असतील, दुःखद घटना असतील, काहीही समस्या असेल, तुम्हाला पूर्णपणे समूळ नष्ट करायची आहे, तर तुम्हाला काळभैरव जयंतीच्या दिवसापासून तुम्हाला सेवा सुरू करायची आहे, काळभैरवाची सेवा सुरू करायची आहे. आता बघा, काळभैरव हे पंचमहाभूत म्हणजेच काय, तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांचे नायक म्हणून ते गणले जातात. आता प्राकट्य शिवपुराणामध्ये अशी कथा देखील सांगितलेली आहे त्यांच्या जन्मानुसार, म्हणजे त्यांचा जन्म कसा झाला आहे ते देखील त्या ठिकाणी आपल्याला विस्तारितपणे सांगितलेलं आहे. बघा, एकदा स्वर्गामध्ये ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिघांमध्ये देखील सृष्टीचे म्हणजे सर्वात श्रेष्ठ असं देवता कोण आहे यामध्ये त्यांच्यामध्ये वाद तयार होत होता, वाद निर्माण झालेला होता आणि त्या वादामध्ये अगदी संपूर्ण देवी देवता सर्व देवगण पूर्ण समावेश झालेला होता त्यांचा देखील. मग जेव्हा ब्रह्मदेव आहेत त्यांच्या 5व्या तोंडातून की मी सर्वश्रेष्ठ देवता आहे, ब्रह्मरचयिता म्हणजे सृष्टी रचयिता आहे आणि मीच सर्वात श्रेष्ठ देवता आहे असं त्यांच्या तोंडातून बाहेर आलं, त्यांच्या तोंडातून ती वाचा बाहेर आली. तेव्हा त्यांच्यात जे बोलण्याचं ते जो टोन होता, त्यांचा जो आवाज, शब्द होते ते अगदी अहंकार भावी असं ते शब्द होते आणि त्याच्यामुळे महादेवांना ब्रह्मदेवांचा क्रोध आला होता. महादेवांनी ब्रह्मदेवांना समजवले देखील की तुम्ही तुमचा अहंकार भाव हा पूर्णपणे त्याग करून द्या, परंतु ब्रह्मदेव काही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी महादेवांचा उद्धटपणाने त्यांचा अपमान केला महादेवाचा. त्याच्यामुळे महादेव अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांच्या क्रोधाने काळभैरव ही देवता प्रकट झाली, उत्पन्न झाली. काळभैरव ही देवता महादेवाच्या क्रोधामुळे उत्पन्न झालेली आहे. त्यांचं रौद्र रूप
काळभैरव आहे. काळभैरवांच्या एका हातात त्रिशूळ आहे, एका हातामध्ये कमंडलू आहे आणि त्यांचं वाहन आहे तर ते मात्र अगदी काळ्या रंगाचं, गडद काळ्या रंगाचं वाहन आहे त्यांचं कुत्रा. तर अशा प्रकारे काळभैरवांची निर्मिती झालेली आहे. आणि तेव्हा त्यांनी रुद्र अवतार जो घेतला होता काळभैरव यांचा, तेव्हा त्या ब्रह्मदेवाचा त्यांना खूप राग आला आणि त्यांना त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी त्याच वेळी त्रिशूळाने ब्रह्मदेवाचं जे 5वं शिर आहे ते कापलं, त्यांचा शिरच्छेद केला आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवांनी महादेवांची माफी मागितली, क्षमा याचना केली आणि त्याच्यानंतर सर्व काही परिस्थिती ही शांत झाली. परंतु काळभैरवाच्या हातून पाप तर घडलेलं होतं. त्यांनी ब्रह्मदेवांचं 5वं मुख हे शिरच्छिद केलेलं होतं, म्हणून त्यांनी भरपाई करण्यासाठी त्यांनी पृथ्वीची परिक्रमा केली आणि ते परिक्रमा करत असतानाच ते काशी येथे येऊन पोहोचले. त्याच्यामुळेच असे म्हणले जाते की काशीमध्ये गेलो की आपल्या सर्व पापांची मुक्तता होते. काशी ही आपल्या पापांना पूर्ण आपल्या पापांपासून आपल्याला मुक्त करत असते. तेव्हापासून काळभैरव यांना काशीचे कोतवाल असे देखील म्हटले जातात. आता काळभैरव ही देवता रौद्र रूपाची आहे, त्याचबरोबर न्यायाची देवता आणि संरक्षणाची देवता देखील आहे. म्हणून आपले जे काही दुःख असेल, काही अडचण असेल तर नक्कीच काळभैरवांची प्रार्थना करावी, त्यांची सेवा करावी. नक्कीच काळभैरव आपल्या पाठीशी उभे राहतात, आपल्यावरती कृपा आशीर्वाद नक्कीच देत असतात. तर बघा, काळभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला काळभैरव अष्टकाचे वाचन करायचं आहे, पठण करायचं आहे. 11 वेळेस आपल्याला काळभैरव अष्टक आपल्याला म्हणायचं आहे. आता सर्वात प्रथम आपण जेव्हा काळभैरव जयंतीच्या दिवशी आपण जर मंदिरात जाणार आहोत तर मंदिरात जाताना काळभैरवांसाठी त्या दिवशी विशेष असा नैवेद्य काळभैरवांना दाखवला जातो, तो म्हणजे बाजरीची भाकरी, पातीचा कांदा आणि त्याचबरोबर वांग्याचं भरीत आणि लिंबूची फोड. आपण ही काळभैरवांचा नैवेद्य त्यांना त्या दिवशी तो दाखवायचा असतो. त्याचबरोबर तुम्हाला हे शक्य नसेल तर खडीसाखर, नारळ देखील तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता आणि त्याचा नैवेद्य देखील त्यांना अर्पण करू शकता. त्याचबरोबर काळभैरव जयंतीच्या दिवशी जिलेबी, इमरती ह्याचा देखील अत्यंत मान असतो. हा नैवेद्य देखील काळभैरवांना अतिशय प्रिय आहे. हा नैवेद्य अर्पण केला तरी देखील काळभैरव आपल्यावरती लवकरात लवकर प्रसन्न होत असतात. आता आपण जर ह्या दिवशी काळभैरवाचे वाहन आहे काळं कुत्र, अगदी काळ्या गडद रंगाचं जे काळं कुत्र आपल्याला कुठे आसपास दिसलं तर त्या दिवशी तुमचं आयुष्य, तुमचं नशीब हे सोन्याहून पिवळं होणार आहे. अगदी तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक अनुभव तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. तुम्हाला जर अशा प्रकारचं काळ्या रंगाचं, अगदी गडद असं काळ्या रंगाचं कुत्र कुठेही सापडलं, कुठेही पाहायला मिळालं तर नक्कीच त्या कुत्र्याची पूजा करा, त्याला प्रार्थना करा, त्याला नमस्कार करा. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण जे काही अन्न शिजवलेलं आहे, पदार्थ केलेले आहेत, काळभैरवांच्या मंदिरात नेण्यासाठी असेल किंवा घरातील देवघरामध्ये आपल्या देव आहेत त्या देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी जो पदार्थ केलेला आहे त्या पदार्थांपैकी थोडासा पदार्थ, मग त्याच्यामध्ये चपाती असेल, चपातीला तूप लावा, त्याच्यावरती थोडासा गुळाचा खडा ठेवा किंवा मग जे काही तुम्ही जेवण घरामध्ये केलेलं आहे ते जेवण तुम्ही भैरवाच्या नावाने तुम्ही त्यांच्या वाहनाला ते खाऊ घाला. नक्कीच काळभैरव तुमच्यावरती नक्कीच कृपा करतील. आता तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणं शक्य नाही आहे तर तुम्ही घरच्या घरी कशी सेवा करायची आहे, तर काळभैरव हे महादेवांचंच रूप आहे आणि महादेवांची शिवलिंग आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच असते. तर म्हणजे सकाळी सर्वात लवकर उठायचं आहे, सूर्यदेवाला जल अर्घ्य द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण आपल्या देवघरातील जे शिवलिंग आहे त्याची आपल्याला पंचामृताने किंवा मग शुद्ध पाण्याने, गंगाजलाने आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला शिवलिंगाला भस्म अर्पण करायचा आहे, गंध अर्पण करायचा आहे, बेल अर्पण करायचा आहे आणि पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस बघा, महादेवाची विशेष करून पूजा जी आहे ही प्रदोष काळामध्ये केली जाते. प्रदोष काळामध्ये अत्यंत महत्त्व दिलेलं आहे महादेवांच्या पूजनेसाठी. तर महादेवांची पूजा आपण प्रदोष काळात करतो, तर काळभैरवांची पूजा देखील आपण प्रदोष काळामध्ये केली तर अतिउत्तम ठरणार आहे. तुम्ही मंदिरामध्ये काळभैरवांच्या जर जाणार असाल तर नक्कीच प्रदोष काळामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेतल्याने देखील तुमच्यावरती जर काही नकारात्मक ऊर्जा असेल, बाधा असेल, ती देखील पूर्णपणे नष्ट होईल आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला हवं आहे ते देखील काळभैरव नक्कीच देतील. फक्त तुमची जी काही इच्छा आहे ती अगदी छान पॉझिटिव्ह असावी,
इतर कोणाच्या विरुद्ध म्हणजे कोणा व्यक्तीच्या विरोधामध्ये काहीही आपल्याला ईर्ष्या, जलन, काही राग, क्रोध असलेली भावना, इच्छा काहीही असं मनात ठेवून प्रार्थना अजिबात करायची नाही, कारण काळभैरव ही न्यायाची देवता आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी योग्य असाल, तुमची बाजू न्यायाची असेल, तर नक्कीच काळभैरव तुम्हाला मदत करणार, नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करणार. परंतु तुमच्या मनामध्ये जर दुसऱ्यांविषयी काही ईर्ष्या भावना असेल, काहीही असेल, वाईट प्रवृत्ती, वाईट वृत्ती असेल, कोणाचं वाईट चितत असाल, तर नक्कीच काळभैरव याचा उलट परिणाम तुमच्यावरती घडवून आणतील, ह्याचे दोष देखील तुम्हाला लागतील आणि काळभैरव तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे भोगत आहात त्याच्यापेक्षा अनेक पटीने तुम्हाला दुःख काळभैरव नक्कीच देतील. म्हणून आपण जे काही वागतोय, जे काही बोलतोय, जे काही आपण इच्छा व्यक्त करतोय, ती आपण जी काही इच्छा आहे ती आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी करावी, परंतु ते आपलं चांगलं हित साधत असताना दुसऱ्यांचं त्याच्यामध्ये काहीही वाईट होऊ नये, वाईट होणार नाही असं देखील आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच काळजी घ्यायची असते. तर अशा प्रकारे आपल्याला प्रदोष काळामध्ये काळभैरवांचं दर्शन घ्यायचं आहे आणि काळभैरवाची पूजा घरामध्ये प्रदोष काळात संध्याकाळच्या वेळेस आपण जेव्हा दिवे लावण्याची वेळ ज्याला म्हणतात त्यावेळेस आपल्याला करायची आहे. सर्वात प्रथम काळभैरवांचं आपल्याला 11 वेळा आपल्याला काळभैरव अष्टक असं म्हणायचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल की 11 वेळा आपल्याला म्हणणे शक्य नाही आहे, खूप वेळ लागणार आहे, तर असं काहीही नसतं. आपल्याला 10 वेळ म्हणजे बघा, सुरुवातीचे जे 10 म्हणजे 10 वेळ, जे 10 वेळास आपण जेव्हा बोलणार आहोत आणि 11 वेळेस आपल्याला बोलायचं आहे, तर त्या सुरुवातीच्या 10 वेळामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 1 ते 8 ओव्या म्हणायच्या असतात काळभैरवाच्या आणि 9व्या ओवीपासून काळभैरव अष्टकाची फलश्रुती असते. तर 1 ते 10 वेळेस आपल्याला काळभैरव अष्टकाच्या 1 ते 8 ओव्या म्हणायच्या आहेत. त्याच्यानंतर जेव्हा 11वा वेळ असेल तेव्हा पूर्ण ओव्या म्हणजे पूर्ण 1 ते 8 ओव्या प्लस 9व्या ओवीपासून जे फलश्रुती आहे ती आपल्याला म्हणायची आहे. अशा प्रकारे तुम्ही 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणू शकता आणि हे असं म्हटल्याने तुम्हाला काही जास्त वेळ देखील लागणार नाही. अगदी 10 मिनिटांमध्ये तुमचं कालभैरव अष्टक 11 वेळा बोलून होणार आहे. आता ज्यांना कोणाला बोलणं शक्य नाही, कोणाला बोलताच येत नाही कालभैरव अष्टक, संस्कृत आहे म्हणून त्याच्यामुळे, तर तुम्ही युट्यूबवरती, गुगलवरती, टीव्हीवरती लावून ऐकलं तरी देखील चालणार आहे. ऐकताना अगदी शांत देवघरासमोर बसा, मांडी घालून घालून आसनावरती बसा, देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा, 2 अगरबत्त्या लावा, त्याचबरोबर धूप दीप जे काही आहे तुम्ही लावून घ्या, घराचं वातावरण अगदी प्रसन्न करून घ्या. भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम आहे, नसेल तर साधा कापूर घ्या, कापराची ज्योत तयार करा, ज्योत प्रज्वलित करा आणि त्याच्यानंतर देवघरासमोर बसा आणि तुम्ही जे काही काळभैरव अष्टक टीव्हीवरती किंवा युट्यूबवर ऐकणार आहात ते अगदी शांत मनाने, शांत चित्ताने ऐका. तुम्हाला म्हणणे जर शक्य असेल, पठण करणे शक्य असेल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या तोंडाने पठण करू शकता. 11 वेळेस आपल्याला हे पठण करायचं आहे. त्याच्या अगोदर आपण घरामध्ये बाजरीची भाकरी, पातीचा कांदा आणि वांग्याचं भरीत, त्याचबरोबर आपल्याला अगदी एक छोटीशी लिंबाचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो नैवेद्य काळभैरव यांना आपल्याला दाखवायचा आहे. आता नैवेद्य दाखवायच्या अगोदर आपल्याला आरती म्हणायची आहे, काळभैरवांची आरती म्हणायची आहे. तुम्ही सर्वात प्रथम गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे, त्याच्यानंतर महादेवांची आरती, त्याच्यानंतर काळभैरवांची आरती, तुमच्या कुळदेवी असेल तिची आरती घ्या, दुर्गा देवीची आरती घेतली तरी देखील चालणार आहे. अशा प्रकारे 4 ते 5 आरती आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर आपल्याला काळभैरव अष्टक 11 वेळेस म्हणायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे पूर्ण नष्ट होण्यासाठी काळभैरव जयंतीच्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. अगदी दररोज किमान 40 दिवस तरी तुम्ही ही सेवा नक्की आवर्जून करावी. या 40 दिवसामध्ये, सेवेच्या ह्या 40 दिवसामध्येच तुम्हाला छान अनुभव, पॉझिटिव्ह अनुभव तुम्हाला नक्कीच अनुभवायला येतील. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते चांगलं घडत आहे असं देखील तुम्हाला जाणवू लागेल. तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू नक्कीच कमी होण्यास तुम्हाला मदत होईल. नक्कीच हळूहळू कमी होत आहे हे देखील तुम्हाला कळून येईल. काळभैरव जयंतीच्या दिवसापासून आपल्याला दररोज संध्याकाळी अगरबत्ती दिवा करायचा आहे आणि 11 वेळा काळभैरव अष्टक आपल्याला न चुकता, न खंड पडता आपल्याला म्हणायचं आहे. ही सेवा 40 दिवस आपल्याला करायची आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगलं व्हावं, आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही नकारात्मकता, नजर, दोष, वाईट बाधा काहीही नसावं, आर्थिक स्थिती चांगली असावी, तर त्यांनी प्रत्येकाने आवर्जून काळभैरव जयंतीच्या
दिवसापासून 40 दिवसपर्यंत काळभैरव अष्टकाची सेवा नक्की करावी। तर अशा प्रकारे काळभैरवाची आपल्याला जयंती घरच्या घरी देखील अशी साजरी करायची आहे। आता हा नैवेद्य आपण जर काळभैरवांना घरी दाखवणार आहोत तर नंतर ह्या नैवेद्याचं काय करायचं? हा नैवेद्य आपण प्रसाद म्हणून घरातील इतर आपल्या व्यक्ती जे आहेत कुटुंबातील त्यांच्याबरोबर प्रसाद म्हणून ग्रहण केला तरी देखील चालणार आहे। तुमच्या म्हणजे घरामध्ये जशी पद्धत असेल, तुम्ही नाही ग्रहण करत असाल तो नैवेद्य काळभैरवांना दाखवलेला आहे तर तुम्ही ते बाहेर जिथे कुठे तुम्हाला कुत्रा मिळेल, कुत्रा सापडेल त्या कुत्र्याला तुम्ही ते नैवेद्य खाऊ घालू शकता। अशा प्रकारे आपल्याला काळभैरव जयंती अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये परंतु अगदी विधिवत अशी साजरी करायची आहे। तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय महाकाली।